नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनेल माहिती मास्टरीवरती, जिथे आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पुणे पिंपरी चिंचवड येथील म्हाडाकडून पुरस्कृत केलेल्या म्हाडा पुणे लॉटरी योजना 2025. तर आपण आता स्कीम बघत आहोत. ती आजची स्कीम आहे आपली लश रेसिडेन्सी, जी ताथवडेमध्ये आहे. एकूण 901 नंबरचा स्कीम कोड आहे. 1 BHK चे फ्लॅट आहेत आणि याचा जो कॅटेगरी वाईज आहे तर या ऑलमोस्ट सगळ्यांनाच कॅटेगरी वाईज आहे. म्हणजे SC SC NT पासून ते जे स्पेशल कॅटेगरी आहेत MPMLA, एक्स सर्व्हिसमॅन, सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट, आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक. तर ही सगळ्यात जास्त फ्लॅट असणारी ही स्कीम आहे. त्यामुळे मॅक्झिमम ॲप्लिकेशन्स आहेत ते याच स्कीमसाठी येतील. सो तुम्ही सगळ्यांनी याची माहिती आपण जाणून घेऊया. तर बेसिकली बघून घ्या, हा जो फ्लॅट आहे याची कॉस्ट आहे 22.5 लाख रुपये आणि याचा कार्पेट एरिया जो आहे तो 39 स्क्वेअर मीटर म्हणजे साधारणतः 420 स्क्वेअर फूट असेल तो. आणि याचं जे EMD तर कॉमनच आहे सगळ्यांचे. तर याच्याबद्दल आपण थोडी आता माहिती घेऊया. तर याचा जो लेआउट प्लॅन आहे तो ऑलमोस्ट असा आहे की तो L शेपमध्ये आहे. त्यांनी जसं ते लश रेसिडेन्स केले आहे तशा पद्धतीनं ते L त्यांनी आयडेंटिफाय केलेलं आहे, आपण बघू शकतो. ठीक आहे. बाकी आता आपण त्याच्या मेन महारेरा जे गव्हर्नमेंट अप्रूव्डच्या गोष्टी आहेत त्या आधी आपण बघून घेऊ. तर ही जी साईट आहे लश रेसिडेन्सी, ही लश रेसिडेन्सी LLP मध्ये रजिस्टर आहे. तर त्याच्यामध्ये साधारणतः म्हाडाची टॉवर कोणता आहे तो आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये साधारणतः F पर्यंत टॉवर आहेत, ABCDE आणि F. ज्याच्यामधला टॉवर E जो आहे तो म्हाडासाठी असेल आणि बाकीचे टॉवर आहेत ते प्रायव्हेट आहेत जे सेल आउटसाठी असतील. तर याच्यामध्ये आपल्याला जे आहेत ते 67 फ्लॅट, तर त्याच्यामधले मॅक्झिमम 90% तर टॉवर E मधले आहेत आणि त्या टॉवर E मध्येच काही फ्लॅट आहेत ते प्रायव्हेट बिल्डरने त्यांच्याकडे ठेवलेले आहेत, जे की 14, 15, 16व्या मजल्यावरती असतील. आपण आता त्याच्याबद्दल आता आपण चेक करूया. तर तुम्ही बघू शकता, आपण टॉवर E चे फ्लॅट्स बघत आहोत. जर तुम्ही बघू शकत असाल तर 39 स्क्वेअर मीटरचे इथं दाखवत आहेत. 1 BHK रेसिडेन्शियल 101, 102, 103, 104, 5. प्रत्येक फ्लोअरवरती 5 फ्लॅट आहेत आणि त्यांचं ग्राउंड फ्लोअर आणि अंडरग्राउंड पार्किंग एक असेल. त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअर पासून प्रत्येकी 5 फ्लॅट हे जे म्हाडासाठी असतील आणि त्याचा लेआउट पण आपण बघायचा आहे. तुम्ही बघू शकता की साधारणतः 13 फ्लोअर पर्यंत हे सगळे फ्लॅट जे आहेत ते म्हाडासाठी आहेत आणि जे 14 मध्ये 1-2 असतील आणि 15-16 हे जे फ्लॅट आहेत ते बिल्डरकडे असतील. तर त्याचा लेआउट पण आपण बघून घेऊया. ही जी त्यांचं ॲक्च्युअल ॲनिमेशन इमेज आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण फ्लॅटची बिल्डिंगचं स्ट्रक्चर दिसतंय. इथं तुम्ही बघू शकता की म्हाडाच्या म्हाडा टेनमेंटसाठी जे आहे ते प्रत्येकी 5 आणि रिफ्युजी एरिया जिथं असेल तिथं 4 आहेत. बाकीचे 5 फ्लॅट आहेत पर फ्लोअर. आणि जे 15-16 वरचे सगळे फ्लॅट जे आहेत ते ऑलमोस्ट बिल्डरचे आहेत. त्यांनी 6 फ्लॅट टोटल क्लेम आहेत आणि 14व्या मजल्यावरती 1 त्यांच्यासाठी आणि 4 आहेत ते म्हाडासाठी असतील. तर त्याचा आपण एक लेआउट आपण बघून घेऊया. सगळ्यांचा लेआउट हा मोस्टली कॉमनच दिसतोय आणि त्याच्यामध्ये अशी एक गोष्ट आहे की ते मोस्टली स्ट्रेट आहेत, म्हणजे ज्यांची लेंथ आहे ते फ्लॅटची जास्त आहे ॲक्च्युली, पण त्यांच्या सगळ्याच फ्लॅटला तसा लेआउट आहे. जर तुम्ही बघू शकता की 2 इलेव्हेटर आहेत, 2 लिफ्ट आहेत प्रत्येक विंगमध्ये, ज्याच्यामध्ये एंट्री जी आहे एंट्री लॉबी आहे नंतर आणि एक किचन आहे जे लिव्हिंग प्लस किचन असं त्यांचं कॉमन आहे.
ज्याची लांबी जी आहे ती खूप आहे, म्हणजे साधारणतः 20 ते 22 फूट लांब आणि साधारणतः 10 फूट रुंदी असेल. आणि इथे जो डक्ट आहे तो पण आय थिंक किचनसाठीच त्यांनी दिलेला आहे. आणि इथं त्यांनी एक मेन्शन केलेलं आहे की 1.2 हाईट मीटरचे जे आहे, साधारणतः 5 फुटांची इथं त्यांची एक वॉल सेपरेशन केलेलं आहे. ओके, म्हणजे साधारणतः हा तुम्ही किचनसाठी यूज करू शकता आणि बाकीचं लिव्हिंगसाठी. बाकी तुम्हाला 2 सेपरेट वॉशरूम आणि टॉयलेट भेटेल. आणि बेडरूम आतमध्ये आहे, जे साधारणतः 3x3 मीटर, म्हणजे साधारणतः 10x10 ची रूम आहे ही. आणि जर तुम्ही बघू शकता सेम पद्धतीनं बाकीचे फ्लॅट पण आहेत. सेम लेआउट तर सगळ्यांना कॉमनच आहे. ओके, आणि चला आता आपण याचा हा जो मजला आहे हा 2nd to 12 फ्लोअरसाठी आहे. आणि फर्स्ट फ्लोअरसाठी हे थोडेसे डिफरंट आहेत, बट फ्लॅट कमी असतील एवढंच. ओके, आपण आता बाकीचे डिटेल्स बघूया. जसं की आपण पाहिलं की इथे सगळं मेन्शन केलेलं आहे त्यांनी, कोणते फ्लॅट म्हाडाचे फ्लॅट नंबर वाईज पण दिलेले आहेत. त्याचं लोकेशन पण आपण जाणून घ्यायचं आहे. आणि अजून एक त्याच्याबद्दल अजून एक लास्ट जी तुम्ही स्कीममध्ये ज्यांनी कुणी अप्लाय केला असेल त्यांना ही स्कीम नक्कीच माहीत असेल, जी ऑस्टिन ॲरेना म्हणून आहे, जी रोड टच आहे आणि भूमकर चौकच्या अगदी जवळच होती. आणि काहींचा जे डम्प यार्ड आहे त्याच्यावरून काहींनी अप्लाय करायचं नाही करायचं ठरवलेलं. बट माझ्या मते हा जो सगळ्यात आता डेव्हलप होणारा एरिया आहे आणि याचं लोकेशन जे आहे ते वाकड चौकपासून अगदी जवळ आहे. आणि एक पुणे मुंबई जो बायपास आहे, कात्रज देव रोड, म्हणजे पेठ पुणे मुंबई हायवे जो आहे त्याला लागूनच आहे, अगदी जवळच. जे तुम्ही पाहू शकता हे एल शेपमधले, याच्यामध्ये A to F विंग्स आहेत, ज्याच्यामधली ही जी विंग आहे ती ई विंग आहे, ज्याच्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट असतील जे अगदी रोडच्या साईडला असतील. म्हणजे जे साईडला फ्लॅट असतील त्यांच्यासाठी हे प्लस पॉईंट असेल, ज्यांना कोणाला भेटेल की ज्यांना व्ह्यू जो असेल तो हायवेचा असेल, रोड टच. ओके, आता आपण पुढची गोष्ट आहे, साधारणतः त्यांचे जे फ्लॅटचे आहेत, लश ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याच्यावरती त्यांचं लेआउट पण दिलेलं आहे. आणि त्यांचे रेग्युलर फ्लॅट जे आहे ते 750, म्हणजे साधारणतः 700 ते 750चे 2 BHK आहेत, ते मोठे असतील तर नॉर्मलमध्ये. आणि त्यांचे जे 77 लाख, म्हणजे साधारणतः 420 स्क्वेअर फूटसाठी त्यांनी 22.5 कोट केलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला हाफ प्राईजमध्ये लेस दॅन हाफ तुम्हाला ही स्कीममध्ये बेनिफिट घेता येऊ शकतो. तर आपण ह्या बाकीचे ॲम्युनिटीज आहे, किड्स प्लेग्राऊंड, जिम असेल, क्लब हाऊस, स्विमिंग पूल असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, सिनियर सिटीजनचं डिटेल्स, तर हे त्यांचे लेआउट्स आहेत. आपण तेही आपल्याकडे आहेत. आणि तुम्हाला याचं जे आतापर्यंत माहिती भेटलेली आहे त्याच्यावरून की जे बिल्डर आहेत तिथं कॉमन बिल्डिंग असल्यामुळे तुम्हाला ॲम्युनिटीज यूज करता येणार आहेत. तर आपण त्याचे काही फोटोज आणि माहिती बाकीचे अजून काही आहे ते तुम्हाला सांगूया. एक तुम्हाला मी व्ह्यू पण तुम्हाला दाखवू इच्छितो. एक मिनिट. आणि याचं पोझिशन जे आहे ते डिसेंबर 2028 आहे, म्हणजे साधारणतः अजून 27-28 म्हणजे तुम्हाला 3 वर्ष कंप्लीट तुम्हाला वाट बघायला लागेल. त्यामुळं तशी ज्यांची तयारी असेल त्यांनी बघून घ्यावी. आणि ही जी ऑस्टिन लश आहे ही त्याच ऑस्टिन ॲरेनाचीच म्हणजे त्यांच्या त्याच बिल्डरांची आहे. त्यामुळं ज्यांनी आधी कधी अप्लाय केला असेल त्यांना ही स्कीम माहीत असावी. आपण आता अजून एक माहिती म्हणजे इथं जे इन्व्हेस्ट करतील, ज्यांना फ्लॅट भेटले त्यांना एक रेंटल जो यील्ड आहे तोही खूप चांगला आहे. म्हणजे साधारणतः 22.5 लाखाच्या फ्लॅटला तुम्हाला 20 ते 25 हजार रुपये पर मंथ इथे रेंट भेटू शकतो. आणि एकदम डिमांडिंग एरिया आहे, मेन कनेक्टिव्हिटी असल्यामुळे. आणि इथे अजून एक तुम्हाला
त्यांनी एक व्हिडिओ आहे, त्यांचे ऑफिशियल व्हिडिओ पण आपण बघू शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हाडा लॉटरीच्या संपूर्ण माहितीसाठी आणि इतर गोष्टींच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. पुढच्या व्हिडिओत भेटू.